हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 8वा, ओवी क्रमांक 31. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन बाधिजे. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. एकच एक तत्व आहे आणि ते म्हणजे आत्मतत्व. त्याला श्री ज्ञानेश्वर माऊलींनी एकतत्व असे म्हटले आहे. या व्यतिरिक्त या विश्वात दुसरे अगदी खरोखरच काही म्हणजे काहीही नाही. एकतत्व सोडून बाकी सर्व येथे जे काही आहे ते अप्रत्यक्ष आत्मतत्वच आहे. बाकी सर्व आत्मतत्वाचाच जड, दृश्य, आकाररूप आविष्कार आहे. बाकी सर्व त्या आत्मतत्वामधूनच बाहेर आलेले आहे, निर्माण झालेले आहे. त्यामुळे बाकी सर्वांमध्ये तेच ते एकमेव एकतत्व व्यापून आहे. याचाच अर्थ या विश्वात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष तेच ते एकमेव एकतत्व आत्मतत्व व्यापलेले आहे, व्यापून उरलेले आहे. शिवसूत्र आहे चैतन्यम आत्मा. आत्मतत्व म्हणजे एक दिव्य स्वयंभू चेतना आहे. चेतना स्थिर नसते, ती सतत हालचाल करत असते. अशी हालचाल होत असताना आत्मतत्व जेव्हा स्वतःतच एकरूप होऊन त्याचा दाब निर्माण झाला आणि त्यातील शक्तीचा स्फोट झाला, त्यावेळी त्यामधून हे जड विश्व बाहेर आले. त्या स्फोटाच्या वेळी जो आवाज आला तो म्हणजेच ओम. त्यामुळे ओम हे परमात्म्याचे वाचक झाले. योगाधिराज पातंजली सूत्र लिहितात, तस्य वाचक प्रणवहा. ती विश्वचेतना नावारूपास आली. ओम हे परमात्म्याचे नाव झाले. उपासकांना परमात्म्याची साधना करायला नाव मिळाले. एक तत्व नाम साधिती साधन. परमात्म्याप्रत जायला साधकांनी या नावाचीच साधना केली. समोर मनुष्य नसला आणि जर आपल्याला त्याच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपण त्याच्या नावाने हाक मारतो. अगदी तसेच घडले. ऋषींना परमात्म्याची ओढ लागली. परमात्मा तर अदृश्य, अरूप, निराकार आहे, परंतु त्याचे नाव उपलब्ध झालेले आहे. तर मग अगदी स्वाभाविकपणे ऋषींनी त्याच्या नामाचा उद्घोष सुरू केला, त्याच्या नावाचा जप सुरू केला. त्या एकतत्वाची उपासना करायला त्याच्याच नावाचा उपयोग केला. नामस्मरण हीच सर्वश्रेष्ठ अशी साधना झाली. एकतत्वाची उपासना म्हणजेच नामजप साधना सुरू केल्यावर या विश्वातील द्वैताची बाधाच नष्ट होते. या विश्वात सर्व व्यवहार द्वैतावर चालतात. एक आहे म्हणून दुसरे आहे आणि दुसरे आहे म्हणून पहिले आहे. एक नसेल तर दुसरे नसेल आणि पहिले नसेल तर दुसरे नसेल. मोठी मौजेची गोष्ट अशी आहे की साधकांना पाहिजे आलेला परमात्मा या दोन्हीतही नाही. हे दोन्ही त्याचे जड, दृश्य, आकार असलेले रूप आहे. तेथे ते अदृश्य, निराकार, अरूप एकतत्व नाही. परमात्मा या द्वैताच्या पलीकडे, या द्वैताच्या अतीत अद्वैत आहे. साधकांना द्वैताच्या पलीकडील तो परमात्मा पाहिजे असतो. नामस्मरणामुळे देहात योग ऊर्जा तयार होते. सप्तचक्र प्रज्वलित होतात. कुंडलिनी शक्ती जागृत होते. साधकाची ध्यान समाधी लागते. भजनात तल्लीन झाल्यावर, ध्यानजपात एकरूप झाल्यावर, ओंकार धारणेत ध्यानावस्था प्राप्त झाल्यावर देहभावना उरत नाही. पातंजलींनी सूत्र लिहिले आहे, विदेह प्रकृती लयानाम. देह आणि आत्मा
यांचे पृथक्करण होते. आत्मतत्वापासून देहभाव दूर झाल्यावर सांसारिक भौतिक द्वंद्व नष्ट होते. द्वैताचे बंधन न बाधिजे. एकतत्व तेवढेच साक्षात्कारित होते. साक्षात्कारी साधक द्वैताच्या अतीत होतो. तो पाप करत नाही. तसेच पुण्यातही गुरफटून राहत नाही. कारण मुक्तिमार्गात पापपुण्य दोन्हीही सारखीच धोकादायक आहेत. नामजपामुळे साधक सुख किंवा दुःख याच्या अतीत जातो. जे जे आहे ते त्याला केवळ आनंद आणि संतोष देऊन जाते. त्यामुळे त्याला कशानेही सुख किंवा दुःख होत नाही. एकतत्व साक्षात्कारी साधकाला दुजा भाव नसतो. तो सर्वांमध्ये प्रभूला पाहत असतो. त्यामुळे तो कोणाशी खास सलगी आणि मैत्री करत नाही. म्हणून त्याला शत्रूही नसतात. प्रत्येकात प्रभुदर्शन घेत तो जमेल तितकी समाजसेवा करत असतो. तेथेही कोणतीही ईर्ष्या नसते, महत्त्वाकांक्षा नसते, मान सन्मानाची अपेक्षा नसते. पूर्ण निरीच्छ भावनेने तो कर्मयोग आचरणात आणत असतो. त्यामुळे द्वैताचे बंधन न बाधिजे. हरि ओम.